नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वाळू माफियागिरी जोमात, महसूल प्रशासन कोमात. चांदवड तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच. चांदवड तालुक्यात अवैध वाळू उपसाने गौण खनिजाच्या वाहतुकीने पुन्हा डोके वर काढले असून वाळू माफियांची माफियागिरी जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे एका वाहनाचा परवाना काढून त्याच क्रमांकाच्या 2 ते 3 वाहनांद्वारे अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात येत असताना महसूल प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक होत असल्यामुळे जेसीबी, डंपर आणि हायवा वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नियमानुसार गौण खनिज वाहतुकीसाठी महसूल विभागाकडून वाहनांचा स्वतंत्र परवाना घेणं बंधनकारक असतानाही काही माफियांकडून एका वाहनाच्या परवान्यावर इतर वाहनांना त्याच क्रमांकाच्या नंबर प्लेट लावून शासनाची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक वाहनांचे क्रमांक मुद्दाम पुसून टाकलेले दिसतात. अशा वाहनांवर तातडीने कारवाई होणं अपेक्षित असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे.